हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. बोलो सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी राम देवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआ संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहिब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पारणी मध्यतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अविगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पो शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समरथ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अदारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अदारा ध्यावे शेष 88. उतरे बहु जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो वहाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. गुरु जी तुम ना भूलियो चाहे लाख लोग मिल जाहीं. हमसे तुमको बहुत है तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने
मैं किसकी शरण में जाऊं, शिव ब्रंच मुनि नारदो, तिनके हते न समाऊं। परमपिता परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाहार, कुलमालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्ही सर्व पुण्यात्मे सतलोक आश्रम बरबाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये पोहोचू शकले. ज्या आत्म्यावर परमात्मा विशेष प्रसन्न होतात त्यांनाच असे शुभस्थान आणि शुभ समागम उपलब्ध होत असतात. सकल पदार्थ हैं जग माही, और कर्महीन नर पावत नाही. पुण्यात्म्यांनो, तुम्ही लेकरे आहात, विद्यार्थी आहात. टीचरला माहीत असते की जर हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन परीक्षेत सफल झाले, यांचे जीवन खूपच उज्ज्वल होईल, यांचे भविष्य, यांना चांगल्या नोकऱ्या मिळतील, खूप सुखी राहतील. पण त्यावेळी मुलांना ती गोष्ट नाही लक्षात राहत की आपण कशासाठी शिकत आहोत. आणि ते चांगले विद्यार्थी जे असतात, टीचरने सांगितलेला प्रत्येक क्लासवर्क, होमवर्क करतच असतात. त्यामुळे यशस्वी होतातच, मग त्यांना त्या वस्तू प्राप्त साहजिकच होतात. तुम्ही ते विद्यार्थी आहात ज्यांना जन्म आणि मृत्यूच्या व्याधीपासून सुटका मिळवण्याची आणि सतलोकात जाऊन ते स्थायी सुख प्राप्त करण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. यात जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांप्रमाणे मन लावून या सर्व क्रिया करत संसार सोडून निघून गेलात, तर तुम्हाला ते स्थान प्राप्त होईल जे आजपर्यंत हजारो वर्षांपर्यंत ऋषी महर्षी प्रयत्न करून निष्फळ ठरले आहेत. तर तुम्ही किती पुण्यकर्मी आहात, तुम्ही किती पुण्यात्मा आहात. लालच्या मूल्याचे लाललाच ज्ञान नसते, ते जोहरीच सांगतात. हा दास जोहरी आहे. तुम्ही त्या परमपित्याचे लाल आहात. तुम्हाला माहिती नाही, या दासाला माहिती आहे. तुमच्यासाठी ते परमात्मा किती भटकत आहेत. तुम्ही काळाची भांग प्यायलेली आहे. तुम्हाला केवळ इथली सांसारिक सुखे दिसून येतात. भविष्याचा तुम्हाला काहीच, तुमच्या भविष्यात पुढे नेक्स्ट जीवनात काय होईल याच्याशी तुम्ही अगदी अनभिज्ञ आहात. परमात्मा म्हणतात, गोता मारूं स्वर्ग में, जा बैठूं पाताल, और गरीब दास ढूंढता फिरूं अपने हीरे मोती लाल. तुम्ही कुठून आला आहात हे ना तुमच्या आवाक्यातली गोष्ट आहे इथे येणे. केवळ परमात्माच तुम्हाला इथे आणतात. आधी तर तुमच्यापर्यंत संदेश पाठवला. असे अनमोल ज्ञान कोणत्याही माध्यमातून, एखाद्या भक्ताच्या माध्यमातून, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा एखाद्या TV चॅनेलच्या माध्यमातून, आणि मग तुम्हाला प्रबळ प्रेरणा दिली या परमपित्याने, आणि मग तुमची व्यवस्था केली इथपर्यंत येण्याची. कोणी मध्य प्रदेशातून येत आहे, कोणी उत्तर प्रदेशातून येत आहेत, कोणी महाराष्ट्रातून, कोणी ओडिसातून. पुण्यात्म्यांनो, आज आपण एवढे आळशी झालो आहोत, आपण आपल्या शेजाऱ्यांच्या घरीही नाही जात. विचार करतो परत कधी भेटू मित्राला, आणि तुम्ही एवढ्या लांब इथे आलात. म्हणतात, करे करावे साईं मन में लहर उठा,
दादू से दर्जीव के वो आप बगल हो जाए। तर तुमच्यावर केवढी कृपा आहे विचारही नाही करू शकत. एवढ्या लांब येणे, ट्रेनमध्ये किती अडचणी असतात, परंतु तुमची पूर्व पुण्ये एवढी प्रबळ आहेत की तुम्हाला तिथे थांबू नाही देत. आणि पिछले ही तप से होते हैं पूर्ण हंस मुराद। पूर्वसंस्कार तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही कधी काळी परमात्मा कबीरजींबरोबर राहिलेले आहात. जेव्हा भगवान पृथ्वीवर आले होते त्यावेळी तुम्ही अशिक्षित होतात. तुम्ही परमात्म्याला परमात्मा नाही मानू शकलात, परंतु परमात्म्याकडून मिळालेल्या त्या साधना करत राहिलात. मोक्ष प्राप्त नाही करू शकलात, परंतु तुम्हाला परमात्म्याने एवढे पुण्ययुक्त केले. त्यावेळी सन 1398 पासून सन 1518 पर्यंत 120 वर्ष परमेश्वर कबीरजी या पृथ्वीवर ज्ञान देत राहिले. एक औपचारिकता विणकराचे काम करत राहिले. तिथे विणकराचे काम करत आहेत आणि हजारो ठिकाणी प्रकट होऊन आपल्या प्रिय आत्म्यांना हा सत संदेशही देत राहत होते. तर तुम्हाला एवढे भक्तियुक्त केले त्यावेळी, जेणेकरून तुम्हाला मनुष्य जीवन मिळत राहावे. अन्य योनीतून अन्य प्राण्यांच्या जीवनापेक्षा मनुष्य शरीर खूपच श्रेष्ठ आहे, परंतु भक्ती ठीक न केल्याने एक दिवस यांचे पुण्य क्षीण होऊन मग हे पुन्हा 84 लाख योन्यांमध्ये निघून जातात. तर परमात्म्याने तुम्हाला एवढे चार्ज केले की तुम्ही मनुष्य जीवन प्राप्त करत करत येत राहिलात आणि तुम्हाला या काळापर्यंत इथे आणायचे होते. आता परमात्म्याने तुम्हाला एवढे भक्तियुक्त केले की तुमचे मनुष्य जन्मच होत आलेले आहेत. तेव्हाच तर तुमच्यात प्रेरणा आहे परमात्म्याची. जर एखादा जो प्राणी 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होतं, एकतर विधान आहे परमेश्वराचे, या काळाला बनवून दिलेलं आहे आणि काळाचा नाईलाज करून ठेवला आहे की याने आपल्याला मानव शरीर एकदा तरी द्यावेच लागते, कारण की याला 1 लाख मानव शरीरधारी प्राण्यांच्या शरीरातून निघालेली घाण खाण्याचा एक शाप लागला आहे याच्या चुकीमुळे. 2 प्रकारे मानव शरीर प्राप्त होते. एकतर टर्नवाईज, म्हणजे हे परंपरेप्रमाणे मिळते. 84 लाख प्रकारच्या या शरीरांमध्ये कुत्रा, गाढव, माशी, डास, पशुपक्ष्यांचे जीवन भोगत एक मानव शरीर प्राप्त होते. तर जे असे प्राप्त मानव शरीरधारी प्राणी आहेत तर ते देखील चांगले नशीब, कारण ते अशा प्राईम टाईमला जन्मले आहेत, परंतु त्यांच्यात भक्तीची ओढ नसते. 100 वेळा सांगूनही त्यांचा आत्मा प्रेरित नाही होत. आणि दुसऱ्या प्रकारे जन्म असा होतो जे आधीही मनुष्य होते, आजही मनुष्य जन्म प्राप्त झालाय, मानव स्त्री किंवा पुरुषाचा, तर त्यांच्यामध्ये त्या पूर्वसंस्कारांमुळे ती भक्तीची ओढ लागूनच राहते. आणि ज्या कारणाने ती भक्ती भगवानांशिवाय टिकू नाही शकत, मग कुठे डोंगरावर जावे लागेल एकमेकांचे बघून, किंवा कुठे मंदिरात भक्ती करावी लागेल, किंवा काही व्रत ठेवून आपली संतुष्टी करावी लागेल. ते टिकू नाही शकत, कारण की ते पूर्वसंस्कारी प्राणी आहेत. तर परमात्म्याने आपल्यावर 600 वर्षांपूर्वी तुमच्यावर कृपा केली होती. 64 लाख शिष्य कबीर भगवानांचे, एका धाणक विणकराचे, एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीचे 64 लाख शिष्य झाले होते. तर विचार करून बघा पुण्यात्म्यांनो, ज्याला आपण एक कवी समजून त्याची फाईल बंद करून बसलो होतो की तो तर एक कवी होता, संतही मानत नव्हतो, आपण केवळ एक कवी मानत होतो. कारण की आपण आपल्या पाठ्यक्रमातील पुस्तकांमध्ये त्यांचे दोहे वाचायचो आणि कवीच्या संज्ञेमध्ये घेऊनच कवीच्या श्रेणीतच त्यांना गणले जायचे. इतर किती कवी होऊन गेले होते त्यांच्या बरोबरीने त्यांचे नाव लिहिले जायचे. त्यांचे कोणी शिष्य झाले? हे भगवान होते. आणि यांनी जी अमृतवाणी ज्या
तत्वज्ञानाचा प्रचार केला कबीर सागरमध्ये विद्यमान आहे. त्यातूनही स्पष्ट आहे की त्यांनी ते ज्ञान दिलेले आहे जे वेद पुराण, श्रीमद भगवद्गीता, बायबल, कुराण आणि यात नसलेलं ज्ञान देखील परमात्म्याने सांगून ठेवलं आहे. तर ते परमात्मा होते, फक्त कवी नव्हते. आणि त्यांच्या परमात्म्याच्या महिम्यांमध्ये वेदात लिहिले आहे की तो परमात्मा वर राहतो सतलोकात. मनुष्य सदृश्य आहे, राजाप्रमाणे एका तख्तावर सिंहासनावर विराजमान आहे. ते तिथून गती करत चालत येतात, इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात. आपल्या ज्ञानाला लोकोक्तींच्या माध्यमातून, दोह्यांच्या माध्यमातून, पद्यातून उंच स्वरात आळवून आळवून ऐकवतात, ज्या कारणामुळे ते कवींमधील एक प्रसिद्ध कवीची पदवीही प्राप्त करतात. परंतु ते असतात भगवान, हे वेदात लिहिले आहे. आणि कवींसारखे आचरण करत फिरत व विहरत असतात, जागोजागी जातात. त्याच दृष्टिकोनातून परमात्मा एकाच वेळी हजारो जागी प्रकट होऊन आजपासून 600 वर्षांपूर्वी तुम्हाला भक्तियुक्त करत असत. परंतु त्यावेळी 64 लाख शिष्य होणे ही एक खूप मोठी आश्चर्याची बाब आहे, कारण की त्यावेळी भारत खूप विशाल होता. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराक, इराण, गजनी हे सर्व इथपर्यंत भारत होता. आणि त्यावेळी एकूण मिळून भारताची सर्व मिळून 4 करोड देखील लोकसंख्या नसेल. आणि ज्यातून 64 लाख शिष्य बनणे हिंदू आणि मुसलमान. कारण परमात्म्याने ही अशी सुखे दिली आपल्या प्रिय आत्म्यांना, असे ज्ञान दिले की आश्चर्यचकित राहत असत. तर त्यावेळी परमात्म्याने तुम्हाला या योग्य केले की तुम्ही 600 वर्षांपासून आजपर्यंत मनुष्य जीवन प्राप्त करत आले आहात. 600 वर्षांपासून. आणि ज्यात जवळजवळ तुम्ही 10-15 मानव शरीरे प्राप्त केलीत सलग. आणि जर तुम्हाला आज ही वेळ नसती मिळाली आणि ही भक्ती तुम्हाला नसती मिळाली, तर तुमचे हे शेवटचे मनुष्य जीवन होते. तुम्ही परत 84 लाख योनींमध्ये गेला असतात. म्हणून परमात्मा खूप दयाळू आहेत. त्यांनी केलेले प्रत्येक कार्य ते खूपच सफल होते. त्यांच्याच वचनाने सर्व कार्य होत आहेत. आता त्यानंतर भगवानांना आपण भगवान नाही समजलो, आपण त्यांना फक्त एक कवी समजलो. आणि काही दिवसात तुम्हाला जेव्हा परमात्म्याच्या बरोबर तुम्ही राहिलात, एवढी सुखे लाभली, तुमची दुःखे दूर झाली, तर तुम्ही परमात्म्यापासून लांब जाऊ लागलात. जेव्हा मनुष्य सुखी होतो या लोकात, तो पहिले काम हे करतो की भगवानापासून दूर होतो, निष्फळ गोष्टी ग्रहण करतो. तर जेव्हा आपण सुखी झालो सगळे, तो आपल्याला खूप सुख देतो, कारण तो तर सुखसागर आहे. तर आपल्या मनात दोष उत्पन्न होऊ लागले. परमात्म्यामध्येही आपण काही दोष काढू लागलो. तर परमात्मा कबीरजींनी एक लीला केली होती. आणि त्या लीलेमध्ये आपण सर्व एक परीक्षा घेतली होती आपली, ज्यात आपण फेल झालो आणि आपण इथेच राहिलो. आणि काळाने कसा जुलूम केला, कुणाला कुठे नेऊन आपटले, कुणाला हरियाणा, कुणाला राजस्थानमध्ये, कुणाला मध्य प्रदेशमध्ये, कुणाला ओरिसामध्ये, भाषा पण समजत नाही, कुणाला नायजेरियात, कुणाला अमेरिकेत, आफ्रिकेमध्ये. त्या प्रिय आत्म्यांना जे परमात्म्याची भक्ती करत असत, त्यातलेच हे सगळे ऑफिसर बनले आहेत, राजा झाले आहेत, MLA MP झाले आहेत. कारण की पूर्व पुण्याशिवाय अशी उच्च पदे प्राप्त नाही होत. आणि जोपर्यंत त्यांना पुन्हा हे ज्ञान नाही होत की आपण कोण आहोत, आपला जन्म कशासाठी झाला आहे, मानव शरीर केवळ यासाठी प्राप्त नाही होत की तुम्ही धन जमवावे,
सांसारिक प्रभुत्व प्राप्त करावे, सगळे काही झाले, करोडोंची संपत्तीही झाली, तुमच्या इथे आसपासच्या क्षेत्रात कोणाची MP, मंत्री, मिनिस्टर होऊन ख्याती पण होईल, कारण तुमचे पूर्वपुण्य तुमच्या सोबत होते. ती मलई, ती बॅटरी तुमची चार्ज होती, ती चालत होती. मग तुमचा मृत्यू होईल आणि नेक्स्ट आयुष्य काय असेल? परत कुत्र्याच्या योनीत, गाढवाच्या शरीरात इथे भटकत राहिला असेल. तर मग डोंबलती संपत्ती काय कामी आली तुमच्या? आणि काय त्या महिम्याने तुमची साथ दिली? मग भले कोणी तुमच्या मृत्यूनंतर तुमचा कोणी पुतळा करून, तुमचा फोटो लावून, प्रतिवर्षी भले त्या देशातले लोक त्यावर नक्कीच माळा घालत असतील, तुम्ही गाढव होऊन धक्के खात असाल. तर जेव्हा आपल्या हे लक्षात येईल तेव्हा आपण सर्व, भले कोणाला कोणतीही पोस्ट प्राप्त असेल, किती श्रीमंत आहेत किंवा गरीब आहेत, त्याला मग या गोष्टीची चिंता होईल की खरंच हे तर होतच आहे. माहिती नाही किती तुम्ही बघत आहात, प्रधानमंत्री, राष्ट्रपती एका मिनिटात मरण पावतात. मग काय? कुठे गेले ते प्रभुत्व? पुढचे यांना माहिती नाही. पुढचे त्या परमात्म्याने सांगितले आणि परमात्म्याशी परिचित ज्या महापुरुषांनी सांगितले ते आपल्या सद्ग्रंथात विद्यमान आहे, जे अटळ विधान आहे. त्याला जे कोणी मानणार नाहीत त्यांच्या न मानण्याने कोणते विधान समाप्त नाही होणार, आणि जो स्वीकार करेल तो येणाऱ्या कष्टांपासून वाचेल. आता दासाला जे सांगायचे आहे, आणि किती दयाळू आहेत परमेश्वर, तुमच्याकडे कुठे कुठे निरोप पाठवला. परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी सांगितले होते. जेव्हा धरमदासजी, जे त्या पुण्यात्म्यांपैकी आहे ज्यांना भगवान भेटले होते, सतलोक दाखवला होता, जिथे भगवान राहतात तिथली ओळख करून दिली होती. तर 600 वर्षांपूर्वी परमात्म्याने धरमदासजींनी विचारल्यावर सांगितले होते, प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते की धरमदास, जेव्हा कलियुगाची 5500 वर्षे सरतील, धरमदासजी खूप चिंतित होते या गोष्टीमुळे की परमात्म्याने सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान कहीं बाहर न जाई, और मूल ज्ञान बाहर जो पढ़ी, ये बिचली पीढ़ी हंसनी तरही, और मूल ज्ञान तब तक छुपाई जब तक ये 12 पंथ ना मिट जाई. मग धरमदासजींना सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार नाम कहीं बाहर ना जाए, सार नाम बाहर जो पढ़ी, ये मेरी बिचली पीढ़ी हंसनी तरही. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा तुम्ही परमात्म्याच्या बरोबर होता, 64 लाख तर आधी येतील, त्यानंतर मग जे इतर पुण्यात्मे तुमच्या घरात जे येतील, तुमच्या संतान रूपात, तुमच्या कोण्या नात्याच्या रूपात, नातू वा नातीच्या रूपात, ते तर वेगळेच येतील. खूप चांगले आत्मे तुमच्या घरी जन्म घेतील, जे परमात्म्याच्या स्टॉकमध्ये आधीपासून ठेवलेले आहेत. त्या परमात्मा कबीरजींचे या प्रत्येक ब्रह्मांडात, काळाच्या लोकात, या 21 ब्रह्मांडात एक गुप्त स्थान आहे, जिथे त्या पुण्यात्म्यांना त्या परमात्म्याने ठेवले आहे, ज्यांना मागच्या कलियुगात सारनाम प्राप्त झाले होते, ते पार झाले नाहीत, आणि मग ते काळाच्या हाती लागले होते. कारण या ज्ञानाने तुमच्या आत्म्यात असे दृढनिश्चय नक्कीच होईल की हे सुख मग भले राष्ट्रपती व्हाल, भले प्रधानमंत्री व्हाल, आणि भलेही आपण कोणते देवपद प्राप्त करू, तुमचा आत्मा धिक्कारेल त्याला. तर कबीर साहेबांच्या बरोबर न जाता आल्याने काही चांगले आत्मे आहेत ज्यांना सारनाम प्राप्त झाले होते कोणत्या कलियुगात, तर ते पार नाही झाले.
दुसऱ्या संस्कारांमुळे कोणत्या लोकात गेले, तर त्यासाठी परमात्मा म्हणतात, शिवमंडल ब्रह्मापुरी, शिवमंडल ब्रह्मापुरी चाहे विष्णु लोक में हो, हमरे गुण भूला नहीं तो आण छुटाऊं तो. जसे कोणी भक्त या ज्ञानाशी परिचित आणि काही कारणाने नामखंडित झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर तो कुठे जातो? तुम्हाला प्रथम मंत्रात श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी, श्री गणेशजी आणि श्री दुर्गाजी इत्यादी या देवांचे ते मूळ मंत्र दिले जातात, ज्यामुळे तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे. तर त्या कारणामुळे तुम्ही पार नाही झालात तर यांच्या लोकात जाल ते सुख उपभोगण्यासाठी जे तुम्हाला या प्रथम मंत्रामुळे बेनिफिट प्राप्त झाला आहे. हा लाभ तुम्ही तिथे क्षीण करण्यासाठी जाल. तिथे जाऊन तुम्हाला आठवेल की हे तर गुरुजी सांगत असत की आपण इथले देवपदही नाही घेतले पाहिजे, राजपद नाही प्राप्त करायचे, इथे आपल्या पुण्यांचा नाश होतो. तर तिथे जाऊन मग ते रडतात. आणि हा जो प्राईम टाईम असतो याची सीमा आहे. जसे आता जी मधली पिढी चालू आहे तिची वेळ निर्धारित आहे. त्याच्यानंतर ही भक्ती नाही राहणार. याच्यामध्ये जो निघाला तो निघाला. तर ती भक्ती जे युग आहे त्याची वेळ हळूहळू संपायला येते. त्यांचा मृत्यू होऊन जातो. कोणी ब्रह्माजींच्या लोकात जात असतो, कोणी विष्णूजींच्या लोकात, कोणी गणेशजींच्या इथे. आपल्या या मंत्रांच्या पुण्याच्या आधारे, त्या भक्तीच्या आधारे त्यांना तिथे खातो, बर्बाद करतो. तर तिथे ते रडतात. तेव्हा परमात्मा जातात, त्यांना तिथून सोडवून आणतात. त्यांना त्यावेळी मनुष्य जन्म पुन्हा देत नाहीत. त्यांना आपल्याजवळ स्टॉकमध्ये ठेवतात. त्यांच्यावर एवढी कृपा होते की आता त्यांचा जन्म तुमच्या घरात होईल. तुमचा मुलगा मुलगी, तुमचा नातू नातीच्या रूपाने सगळ्यांच्या घरी ते पुण्यात्मा येतील. त्यांचे संस्कार एवढे कमालीचे असतील, एवढे चांगले असतील की त्यांना कोणत्याच प्रकारचे कुठलेही कष्ट नाही होणार त्यांच्या जीवनात. आणि त्यांना जन्मापासूनच मंत्र मिळतील. 3 वर्षांचे होताच भक्ती करतील आणि 8 वर्षांचे होताच त्यांना सतनाम मिळेल. आणि मग 12व्या वर्षांनंतर, 13व्या वर्षानंतर लगेचच त्यांना सतनाम सारनाम प्राप्त होईल आणि आता ते मोक्ष प्राप्त करतील. तुम्हीही कराल, कारण हे भक्तियुग प्रारंभ झाले आहे. आणि एकतर याच जन्मी पार व्हाल. बघा, प्रयत्न करा की याच जन्मी पार व्हाल. नंतर म्हणालात तर तसंच राहील. नेक्स्ट लाईफचे नेक्स्ट जीवन ही स्वप्नात सुद्धा इच्छा बाळगू नका. तरीही कोणत्या कारणाने पाय घसरलाच तर मग तो लगेचच मनुष्य जीवन प्राप्त करून लगेचच भक्ती मार्गाला लागतो. आता पुण्यात्म्यांनो, बघा, आता तुम्ही भक्ती आणि अध्यात्म मार्गाशी परिचित नाही आहात. आता जसे इथे किती दुःखी भक्त येतात, रोगी येतात, सगळीकडे उत्तर मिळते ते इथे घेऊन येतात आमच्याकडे. भक्त त्यांना समजावतात की चला तुम्ही तिथे बरे व्हाल. तर ते केवळ बरे होण्याच्या उद्देशाने जे येतात आणि ते हा विचार करत राहतात की आम्हाला बरे वाटावे, बस एवढेच आम्हाला पाहिजे. तर त्यांना परमात्मा दिलासा लवकर नाही देणार. तुम्ही या उद्देशाने त्यांना घेऊन या की हे ज्ञान समजवा. ज्यालाही तुम्ही आणता चांगली गोष्ट आहे, ज्ञान समजवा. आणि ज्ञान समजावून मग त्यांना नाम मिळवून द्या. मग परमात्मा लगेच हात पकडतो. आणि जर असे आणले आणि ते या उद्देशाने आले, वाईट गोष्ट नाही, चांगलं आहे. जर ती व्यक्ती नाम, कारण की नाम तर आम्ही देणारच आहोत, समाधान तर नंतर होईल, पण आधी मंत्र दिला जाईल. आता ज्याला नाम मिळाले आणि अंतिम घटका मोजत असेल, मरायचे तर त्याला होतेच. हा मंत्र एकदा पूर्ण म्हटला, ऐकला, तिथे बोलू नाही शकला आणि मृत्यू झाला तरीही त्याला मनुष्य जीवन मिळेल, कारण त्याच्यात भक्तीचे बीज पेरले. आपले असंख्य जन्म झाले, जन्म घेत आणि मरत, धक्के खात, आणि आता मनुष्य जीवन प्राप्त होईल लगेचच.
10व्या महिन्यात इथे सतलोक आश्रम बरवालामध्ये येईल आणि मग त्याचे आयुष्य पुन्हा सुरू झाले. हे शरीर तर असे आहे, तुम्ही सद्ग्रंथांशी अपरिचित आहात, अध्यात्म मार्गाशी अपरिचित आहात. जसे एका व्यक्तीचा कपडा कोणत्या दुर्घटनेने खराब झाला, फाटला किंवा तसाच खराब झाला तर तो त्याला काढून फेकून देतो आणि नवीन घालतो. नवीन तर अजून चांगलाच असतो. तर असेच हे जुने शरीर काही कारणाने डिफेक्टिव्ह झाले. जर तुम्ही भक्ती नीट केली तर हे नीट करतील परमात्मा, कारण ही शरीररूपी माती चालवत आहे. ही त्याने किती चांगली करून ठेवली आहे, कारण हे त्याच्या हातात आहे. इथे लाखो लोक बरे झाले आहेत. कॅन्सर कित्येकांचे रक्त टपकत असणारे येतात आणि 10व्या दिवशी जखमा भरून आल्या, ज्यांनी मनपूर्वक परमात्म्याला भजलं आणि भक्ती केली. तर दासाचा उद्देश तुमची दिशाभूल करण्याचा नाहीये, परंतु खरे ज्ञान सांगणे. आणि तुम्ही बघत आहात इथे जो काही पैसा येतो तुम्ही दान केलेला, सर्व परमात्म्याच्या भक्तांसाठी मुक्त भंडारा केला जातो. सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. केवळ परमार्थासाठी परमात्म्याने दासाला पाठवलंय. तुम्ही भगवानांची लेकरे आहात. दास भगवानांचा नोकर आहे आणि नोकराला नेहमी भीती लागून राहिलेली असते की भगवानांच्या लेकरांना, मालकाच्या लेकरांना असुविधा व्हायला नकोत, की ज्यामुळे मालक नाराज होईल आणि त्याची नोकरी धोक्यात नको यायला. तर दास या उद्देशाने तुमची सेवा करत आहे. तुम्ही खऱ्या मनाने इथे भक्ती केलीत तर तुमचा मोक्ष होईल. आणि जो प्रसंग चालला होता की 64 लाख तर ते येतीलच, त्या 64 लाखांच्या घरी ते भक्त येतील जे परमात्म्यांच्या रिझर्व्ह बँकेत ठेवलेले आहेत आत्मे. आणि त्यानंतर जे इतरही जन्म घेत आहेत, अरबो प्राणी आहेत मनुष्य जीवनात, तर त्यांच्यासाठी कसे होईल की जसे एकदा तुम्हाला गोष्ट सांगितली होती अनेक वेळा दासाने. हे काग भुसंड एक खूप मोठे महापुरुष मानले जातात, आपल्या पुराणात कथा आहे. तर त्यांनी गरुडजींनी त्यांना विचारले की हे काग भुसंड, तुम्हाला ही भक्ती कशी प्राप्त झाली? तुमचा आत्मा किती शांत आहे, तुमचे किती दीर्घायुष्य आहे, तुम्हाला ही उपलब्धी कशी प्राप्त झाली? तर काग भुसंडने सांगितले. आपले इथे संक्षिप्त रूपात सांगेन. काग भुसंडजी गरुडजींना म्हणाले की गरुडजी, एकदा मला मनुष्य जीवन प्राप्त होते आणि माझे 20 वर्ष वय होते. त्यावेळी एक भयंकर दुष्काळ पडला, दुर्भिक्ष, ज्यामध्ये माझे संपूर्ण कुटुंब, आईवडील, 2 अजून बहीण भाऊ होते, ते सर्व मरण पावले. माझे 20 वर्ष वय होते. आईवडील वृद्ध होते, बहीण भाऊ कमी वयाचे होते. ते ती भूक सहन नाही करू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर आजूबाजूच्या क्षेत्रात ही वाईट हाल होते. लाखो लोक मरण पावले होते. ते क्षेत्र सोडून मी अवंतिका नगरीत निघून गेलो. तिथे दुष्काळ नव्हता. पोटभर भाकर खाल्ली, जेवण जेवलो. परंतु माझ्या आत्म्याला अशी प्रेरणा झाली, दुःख झाले की हे काय जीवन आहे? माझ्या वडिलांचा सुखसंपन्न परिवार उद्ध्वस्त झाला. हे काय जीवन आहे? हा कसा इथे लोक आहे? तर मग सांगतो की त्या जन्माच्या आधी मला असंख्य जन्म प्राप्त झाले. आता दिव्य दृष्टी उघडल्यानंतर त्याला आपला मागील इतिहास आठवला. त्याला जेव्हा तो भक्ती करू लागला, त्याच्यानंतर गरुडजींना सांगत आहे की त्याच्या आधी मी असंख्य मनुष्य जन्म वाया घालवले होते आणि मी भक्ती कधी केलीच नाही. आता तो दुष्काळ पडला, माझे आईवडील मरण पावले, भावंडे मरण पावली, कुटुंब उद्ध्वस्त झाले. अवंतिका नगरीत एक पंडितजी गुरु ह्या शिवद्वारात, शिवमंदिरात कथा सांगत होते आणि कथेनंतर ते भंडाऱ्याचे भोजन ठेवायचे की भोजन करण्याच्या उद्देशाने त्या श्रोत्यांमध्ये बसलो. मला सत्संगाशी काही देणं घेणं नव्हतं. सगळे उठून निघून गेले. मी बसून राहिलो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब.
आपलं नाव? माझे नाव श्यामला शिवाजी शेरकर. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट कुमशे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथून आले आहे. आपला व्यवसाय काय आहे? आमचा व्यवसाय पहिल्यांदी दुसऱ्यांची शेती खंड करारावर घेऊन करणे असा होता. परंतु आता संत सद्गुरू रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यापासून आमची स्वतःची शेती आहे आणि ती शेती व्यवसाय आम्ही करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 18 डिसेंबर 2010 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी माझ्या परिवारात अगोदर आमची आई शिवलीला अमृत, गणपती बसवणे, हरतालिकेचे व्रत करणे, लक्ष्मीचे व्रत करणे, उपवास करणे, पंढरपूरला जाणे, हरिपाठ म्हणणे, आजी 16 सोमवारचं व्रत करायची. त्यामुळे आम्ही पहिली शंकराची दीक्षा घेतली, ओम नमः शिवायचा जप केला. नंतर दत्ताची दीक्षा घेतली, दत्ताचा मंत्राची दीक्षा जप केला. नंतर असं करत करत लग्न झाल्यानंतर सासरे राधास्वामीमध्ये होते. राधास्वामीमध्ये असताना त्यांनी आम्हाला पुस्तक आणून दिलं, ते मी वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की स्वतःच्या मनाने केलेली भक्ती आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शना केलेली भक्ती याच्यामध्ये 100 पटीचा फरक आहे. म्हणून मग ती सद्गुरू पाहिजे म्हणून त्या 20 वर्षापूर्वी ते सद्गुरू घरातले करतात म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही गेलो. आम्हाला 4-5 वेळा तिथून बाहेर काढलं की तुमचं वय नाही, तुम्हाला आत्ता लगेच दीक्षा मिळणार नाही. मग तेवढं वय पूर्ण झाल्यावर आम्ही ती दीक्षा घेण्यासाठी बियासला गेलो. तिथं ती दीक्षा घेतली आणि त्याची 18 वर्ष त्या मंत्राची साधना केली. आणि 18 वर्ष साधना करीत असताना 2.5 तास मांडी घालून बसणे, सत्संगला जाणे सर्व संगतला घेऊन, परत लोकांना पुस्तकांमध्ये ते वाचून दाखवणे, अशी खूप सेवा केली. परंतु शेती व्यवसाय हा अतिशय कष्टाचा व्यवसाय, खूप कष्ट वाढत गेले. अनेक कोर्ट कचेऱ्या जमिनीच्या माध्यमातून अनेक संकट शेतीमध्ये अनेक अतोनात नुकसानी व्हायच्या, मुलं आजारी पडायची, खूप खर्च यायचा आणि खूप कष्टमय जीवन. असं वाटायचं आपण एवढी भक्ती करतोय तरी पण आपल्यालाच एवढ्या अडचणी का, असं करीत असताना शोधाशोध देवाची ही चालूच होती. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि परमेश्वराची ओढ आपल्याला होती, त्यामुळे आपण वेगवेगळ्या संतांकडनं जाऊन नामदीक्षासुद्धा घेतली होती. पूर्वीचा जो काही पंथ होता आपला राधास्वामी पंथ, यामध्ये सुद्धा आपण अनुग्रह घेऊन त्यांची भक्तिविधी करत होतात. परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नव्हता. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो काही मार्ग आहे तो आपल्याला कसा मिळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? असं परमात्माची अतोनात ओढ असल्यामुळे टी व्हीला जे कार्यक्रम बघायचं, थोडासा शेतीचं काम करून संध्याकाळी जो वेळ मिळायचा त्याच्यात आध्यात्मिक चॅनेलवर जे काही यायचं ते बघत राहायचं. एक दिवस काय झालं, मला नवरात्राचा उपवास होता. मी 9 दिवसाची दोनच खोल्यांचं घर होतं. खोल्या स्वच्छ करून, रासाडा रांगोळी काढून, घटस्थापना करून, राधास्वामीमध्ये असतानासुद्धा घटस्थापना करून आणि माझा नवरात्राचा उपवास होता. आणि मी भगतजींसाठी स्वयंपाक बनवत होते. भगतजी पुढच्या खोलीमध्ये सत्संग बघत होते आणि मला बोलले, अरे एक हिंदू महात्मा सफेद कपड्यामध्ये आणि कुराण शरीफ उघडून दाखवतात आणि म्हणतात की अल्लाह बडा कबीर आहे, ये ना बघ ना कबीर, कुराण शरीफमध्ये कबीरांचं नाव निघालं आहे, बघ ना. मी तसंच भाकरी करत होते, एक भाकरी तव्यावर एक परातीत, ती तशीच ठेवली आणि पुढच्या खोली जाऊन तो संपूर्ण सत्संग बघितला. पहिल्या दिवशीचा बघितला, दुसऱ्या दिवशी बघितला, त्याच्यामध्ये परत दुसऱ्या गुरुग्रंथ साहेबमधलं दाखवलं, तिसऱ्या दिवशी सृष्टीरचना दाखवली आणि माझा नवरात्राचा उपवास आणि दुर्गादेवीचं संपूर्ण ते सृष्टीरचना मला डिटेल्समध्ये कळली की जोपर्यंत माहीत नव्हतं की ब्रह्मा विष्णू महेश यांचे पिता कोण, दुर्गा ही त्यांची कोण आणि आपण इथं पृथ्वी लोकावर कसं आलं आहे, आपल्याला इथून कोणी आणले आणि आपल्याला रिटर्न कसं जायचं, त्यांचं अंतर, ती पृथ्वी लोक ते सतलोकामध्ये लागणारे ठिकाणं, त्यांच्यासाठी लागणारे मंत्र आणि ती साधना ती कशी करायची, A to Z सगळं त्या सृष्टीरचनेमध्ये जे अंतःकरणात जाऊन भिडलं. खूप समाधान वाटलं. आपल्याला इथं परिपूर्ण ज्ञान भेटलं आहे, परमात्माचं ज्ञान भेटलं आहे. फक्त
उद्या काय सांगतात सत्संगामध्ये, एवढी आशा. आणि परत उद्या परवा असे 8व्या दिवशी नेमकं माझ्या वर्मावर बोट पडलं. राधास्वामीमध्ये जे 5 मंत्र आम्ही 18 वर्ष जपत होतो, ते प्रत्येक मंत्र परमात्माने संत रामपालजी महाराजांनी टी व्हीवर ॲज इट इज म्हणून दाखवले. आणि हे सुद्धा सांगितलं की हे कुठल्या देवतेचं नाव आहे का, हे कुठल्या गावाचं नाव आहे का, हे शहराचं आहे का, वस्तूचं आहे का, ठिकाणाचं आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. आणि मग मी तोच प्रश्न माझ्या मनाला विचारलं. खरंच आपल्याला या 5 मंत्रापैकी काही माहीत नाही. आणि पुढं परमात्मामध्ये सत्संगामध्ये सांगू लागले की घटरामायण उघडून दाखवलं आणि म्हणाले की 5 नाम काल के जानू. आणि ह्या कालाच्या नामाने तुम्हाला मोक्ष भेटणार नाही, तुम्ही जन्ममरण सुटणार नाही, तुम्ही 84च्या फेऱ्यातच अडकून राहाल. आणि मग मात्र मी ठरवलं, त्या क्षणी त्याच सेकंदाला मी त्या मंत्राचा जप थांबवला. आणि पुढं मग हा मंत्र नाही तर मग पुढं कोणता मंत्र आणि कोणती साधना म्हणजे ती मोक्षदायक आहे. तर परमात्माने गीतेतून लगेच मला प्रश्न मनात यायचा, पुढं सत्संगावर त्याचं उत्तर मिळायचं स्क्रीनवर की ओम तत्सत ह्या 3 मंत्रांनी तो हा मोक्षदायक मंत्र आहे. आणि तो भगवंताने गीतेमध्ये सांगितलं आहे, कुण्या तत्वदर्शी संताकडून घ्या. आणि परमतत्वदर्शी संत फक्त संत रामपालजी महाराज या पृथ्वीवर आहेत, असं ते ठोकपणे इंटरनॅशनल चॅनलवर सगळ्या जगाला सांगतात. आपण 18 वर्ष जो मंत्र घेतला आहे तो अख्ख्या जगाला सांगतायत. मग मात्र म्हटलं आता काही नाही, फक्त हा मोक्षदायक मंत्र आणि संत रामपालजी महाराज हाच आपल्या जीवनाचा शेवट आणि हाच पहिला शोध. आणि मग लगेच तो खालचा नंबर टी व्हीवर आणणार स्क्रीनचा लगेच नंबर नोट केला, फोन लावला आश्रममध्ये. म्हटलं मी पहिल्यांदा मराठीत बोलले, मला माहीत नव्हतं. मग त्यांनी हिंदीतून विचारलं तुम कहा के हो. मी सांगितलं महाराष्ट्रातली. त्यांनी सांगितलं तुम्ही पुण्यामधून, इथून तुम्हाला पुस्तक माहिती मिळेल, तुम्ही ती घ्या, त्याचा नीट अभ्यास करा आणि मग तुम्ही नामदीक्षा घ्यायला या. माझी शोध चालूच. 21 दिवस मला जागरण चॅनेलवर तो सत्संग परमात्माचा बघायला मिळाला. मला वेळ लागलं, वेडी झाले मी. भगतजींना म्हटलं मला पहिलं जायचं आहे, तुम्ही जा म्हणा. मी अशी गाऊनवर बिनचपलाची जाणार आणि पहिली नामदीक्षा घेणार. माझे 18 वर्ष एवढी साधना करून फुकट गेलेले आहेत. भगतजी म्हटले शांतता धर. परमात्माने जे ज्ञान आपल्याला इथं घरात बसून दिलेत ना, तेच परमात्मा आपली सगळी व्यवस्था करतील आणि आपल्याला आपले परमात्मा त्यांच्यापर्यंत बोलवतील. तू जरा शांतता धर, वेड्यासारखी करू नकोस. मी 8 दिवसांनी परत पुण्याच्या भगतजींना फोन केला. म्हटलं भगतजी मला तुम्ही पुस्तकं द्या ना, ती मला अजिबात चैन पडत नाही. ते म्हणले बहीणजी तुम्ही पत्ता चुकीचा दिला, त्याच्यावर पिनकोड टाकला नाही. म्हटलं भगतजी तो पत्ता जाऊ द्या तिकडं, मला तुम्ही कुठं राहता, मी तुमच्या घरी येऊन ती पुस्तकं घेणार आहे. पहिले मी म्हटले होते मला 80 किलोमीटर लांब आहे पुढं, पण मी आता 80 सेकंदसुद्धा थांबायला तयार नाही, मला आत्ताच्या आत्ता ती पुस्तकं पाहिजेत. ते म्हटले रविवारी या बहीणजी 10:30 आपला तिथं आपण टी व्हीवर सत्संग लावतो, CD लावतो, तुम्ही ते ऐका, पुस्तकं घ्या आणि मग तुम्ही व्यवस्थित वाचून तुम्ही नामदीक्षेचा विचार करा. म्हटलं नाही भगतजी मी आता उद्याच येते. नाही म्हणे रविवारी आले तुम्हाला सगळं माहिती पण मिळेल. रविवारी मी अख्खा माझा परिवार घेतला, मी मुलं भगतजी आणि 10:10 सत्संग चालू होतो. आम्ही 10लाच तिथे जाऊन पायरीवर जाऊन पत्ता शोधून तिथं बसलो. 10:30 भगतजी आले, त्यांनी सत्संग लावला. 3 तास आम्ही तो सत्संग व्यवस्थित ऐकला. 3 तासानंतर त्यांनी मला जवळजवळ 10 ते 12 भक्ती सौदागर, गीता 13 ज्ञानामृत अशी जी काही पुस्तकं तिथं होती परमात्म्याची ती दिली. जवळजवळ 10-15 CD दिल्या सत्संगच्या. आणि ते घेतल्यावर मी म्हटलं आता चला घरी भगतजी आपलं काम झाले. घरी आले भक्ती सौदागर, मी स्वयंपाक धुणं भांडी करून 1.5 दिवसात 1 रात्र आणि 1 दिवसात सगळं पुस्तक वाचून काढलं. जिथं जिथं पाहिजे होतं तिथं तिथं खुणा केल्या आणि भगतजींना सांगितलं माझं या पुस्तकाचं काम झाले, आता हे तुम्ही वाचा आणि मला मात्र हा मंत्र घ्यायचा म्हणजे घ्यायचा. मला फक्त तुम्ही जा म्हणा, माझ्या पद्धतीने मी जशी जायची तशी मी जाईल. ते म्हटले वेडी झाली का, एवढं लांब आपल्याला माहीत नाही काय नाही कसं जाणं. मी त्या पुण्याच्या भगतजींना म्हटलं भगतजी मी पुस्तक वाचले, मला हे खूप ज्ञान समजले आणि हेच पूर्ण संत आहेत, हेच पूर्ण सद्गुरू आहेत, मला आत्ताच्या आत्ता नामदीक्षा घ्यायचं. म्हणे बहीणजी
थोडं सावकाशीने घ्या, तुम्ही अजून पुस्तक वाचा, तुमच्या शंका निरसन करा आणि CDला सत्संग दिले ते बघा आणि इथून कोणी जायला लागलं ना की मी तुमचं तिकीट करेन आणि मग तुम्ही जावा. आणि मग एका पुण्यातल्या परिवारासोबत मी 15 दिवसातच गेले. त्या परिवाराने मला त्यांच्या कुटुंबातला हिस्सा म्हणून इतकं जीव लावून नेलं. त्या परिवाराचं प्रेम, अधिक तिथं गेल्यावर आश्रमाच्या भगतींचं प्रेम, तिथलं ते वातावरण, मंत्रदीक्षा, इतका माझा जीव सुखावला की माझ्या 45 वर्षाच्या कुठल्याच भक्तीने सुखावला होता. इतकं सुखदायी, आनंदी आणि इतकं माझ्या अंतःकरणातून आत्मा इतका आनंदी झाला आणि मी तो मंत्र जप करू लागले. खूप मला बरं वाटलं. घरी आले. 1 महिन्यात सगळ्या परिवाराला सगळ्यांना सांगितलं आपल्याला पुढच्या 18 तारखेला जायचं आहे. पुढच्या 18 तारखेला चौघं सगळे गेलो आणि बाकीच्या राहिलेल्या परिवाराने नामदीक्षा घेतली आणि खूप आज चांगल्या पद्धतीने आम्ही भक्ती करतोय, समाधानी आहोत. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे काही सत्संग आहे, जे काही ज्ञान आहे, हे पूर्णपणे आपण समजून घेतलं आणि जेव्हा आपल्या अंतःकरणातनं असं वाटलं की संत रामपालजी महाराज हेच खरे संत आहेत, हेच परमसंत आहेत, जेव्हा आपल्या आत्म्याने ही पुकार केली आणि परमेश्वराने ती ऐकलीसुद्धा आणि आज आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आहेत, तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची शरण घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला सगळ्यात मोठा आध्यात्मिक लाभ, परमेश्वराची शोधाशोध थांबली, आत्मिक परम शांती आली, परिवारामध्ये पण आली, माझ्यामध्ये पण आली आणि हा सर्वात मोठा आध्यात्मिक लाभ झाला आहे की आता काही परमात्म्याशिवाय शोधणे नाही, करणे नाही, हीच परमशांती आणि हीच परमभक्ती आपण आता पुढे चालू ठेवायची आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. हा लाभ पहिला झाला. नंतर 7च महिने झाले, 2च खोल्यांचं घर होतं आणि परमात्माच्या दयेने 7व्या महिन्यात 2000 स्क्वेअर फूटचा बंगला परमात्माने भक्ती करायला असा दिला की त्याची काही झळच आम्हाला लागली नाही. त्याच्यासाठी लागणारे पैसे, त्याचा वेळ, त्याचा तो कॉन्ट्रॅक्टर, आमच्या शेतीकामांमुळे आम्हाला अजिबात त्या घराकडं पैशांकडं बघायला वेळच नव्हता. पण अशी काही चक्र फिरली आणि अशी काही व्यवस्था झाली का त्या घराकडं, त्या पैशांकडं काही न बघता 7व्या महिन्यात आम्हाला कलर देऊन तो बंगला आणि मग आम्हाला सतनाम मिळून आणि 2ऱ्याच महिन्यात आम्ही त्या बंगल्यात प्रार्थनास्थळ, असं गुरुजींचं सेपरेट एक असं मस्त पूजाघर म्हणजे प्रार्थनास्थळ केलं आणि रोज तिथं सकाळ संध्याकाळ नित्यनेम असुर निकंदन रेमिनी, संध्या आरती, दंडवत, प्रणामा, खूप प्रसन्न असा बंगला आम्हाला परमात्माने दिला. आणि त्याच्यानंतर माझा मुलगा डिप्लोमा झाल्यानंतर जॉबला लागला होता आणि जॉबवरून येताना त्याला 10 टायरच्या गाडीने उडवलं. तो मुलगा एकीकडं, त्याची मोटारसायकल त्या 10 टायरच्या गाडीखाली आणि मुलगा उडून रस्त्याच्या कडेला, पायावरून गाडीचं चाक गेलं आणि त्याच्या मोबाईलची बॅटरी एकीकडं, मोबाईल एकीकडं. लोकांनी त्याचा मोबाईल त्याच्या हातात दिला आणि म्हणे घरी फोन कर. त्या मुलांनी मला म्हटलं, आई अगं माझा ॲक्सिडेंट झाला आहे आणि इथं अमुक ठिकाणी तुम्ही या. मी लगेच तो फोन बंद केला, परमात्माला दंडवत घातला. म्हटलं परमात्मा 20 वर्षापासून हा माझा बच्चा आहे, पण तो आधीपासूनच तुमचाच आहे, तुमचाच राहणार आणि तुम्हीच त्याचं बघा काय बघायचं ते. आणि मी भगतजींना म्हटलं चला आपल्याला जायचं आहे. असं असं झालं आहे. भगतजींना वाटलं एवढा मुलगा फोनवर बोलतो म्हणजे काहीच झालं नसेल, थोडंफार लागलं असेल म्हणून आम्ही सावकाशीनं गेलो. आम्ही जास्तोपर्यंत पुलगा पुण्याला मंचरवरून ॲक्सिडेंट होऊन पुरगा सरकारी दवाखान्यातून सगळे काही क्रिया करून संचितीला ॲडमिट होता. आम्ही जास्तवर त्याच्या पायाला पट्टी बांधली होती, फक्त पोटरीला जिथून चाक गेलं होतं तिथं. आणि मुलगा आमच्याशी बोलत होता. म्हटलं आई कसं व्हायचं आता माझ्या पायाचं? म्हटलं बाळा काय नाही, परमात्मा आहे, तू फक्त नामस्मरण कर आणि परमात्मा सगळं ठीक करतील. आणि बाहेर येऊन बसले. परत ICUमध्ये मी गेले नाही. 7-8 दिवस मुलं ICUमध्ये राहिला आणि 8 दिवसांनी डॉक्टर आले. म्हणले मॅडम तुमच्या मुलाच्या पायाला संवेदना येत नाहीत, त्याचा अंगठा काढावा लागेल. म्हणलं नाही डॉक्टर तसं काय करायचं नाही, आणि जर तुम्हाला करायचं असेल ना मला फक्त एक फोन करू द्या मग आमच्या सद्गुरूंना आणि मग तुम्ही करा. मी सद्गुरूंना फोन लावला आश्रममध्ये. तर परमात्मा बोले बेटा परमात्मा डॉक्टर जो करते है वो करने दो, परमात्मा आपके साथ है. मी त्याच खुर्चीवर बाहेरच आणि म्हटलं डॉक्टर करा तुम्हाला काय करायचं ते. आणि मी त्या ऑपरेशनला गेले नाही, त्या मुलाजवळ गेले नाही. मी आपला सतनामाचा मंत्र करीत राहिले. आणि जे भगत लोक मला भेटायला यायचे त्यांना म्हटलं अहो तुम्ही ज्ञानगंगा आणून द्याला मला 10-15
ते म्हणे कशाला? म्हणे अहो तुम्ही तुमची काळजी घ्या, बाळाची काळजी घ्या आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही म्हटलं, अहो इथं खूप लोक दुःखी आहेत, तुम्ही मला पहिलं ज्ञानगंगा आणून द्या. मी तेवढ्या मुलगा ICUमध्ये असताना त्याला आजसुद्धा बघायला गेले नाही. मी लोकांना ज्ञानगंगा वाटत राहिले, सतनामाचा जप करीत राहिले. आणि ज्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज दिला त्या दिवशी मी परमात्माला फोन केला. म्हणलं परमात्मा आम्हाला डिस्चार्ज मिळाला आहे आणि मला इकडं तिकडं दुसरं कुठं नाही जायचं, मला पहिलं आश्रमला यायचं. तर परमात्मा बोलले आ जाओ बेटा. मुलाचा पाय काढलेला, वॉकरवर आम्ही चालत विमानाने गेलो. परमात्माने आमची एवढी व्यवस्था केली, आमचं तिकीट, जायची याची गाडी. आणि असं आम्ही असं डोळे झाकल्यासारखं परमात्माजवळ जाऊन पोचलो. पोरांनी उभ्या घाई वॉकरवर साडला बाजूला असा दंडवत अंग टाकून दिलं. परमात्माने म्हणले कुछ नहीं बेटा, सब कुछ ठीक होगा, तेरी उमर नहीं थी, परमात्मा ने आपने कोठी से बढ़ा दी. मी स्त्रियांच्या लाईनीत होते. माझ्याजवळ गुरुजी आले आणि मी गुरुजींना एवढ्या दिवसाचं दुःख साठवलेलं 6 महिन्याचं, एक डोळ्यातून अश्रू नाही काढलं आणि कोणाला काही बोलले सुद्धा नाही आणि काहीसुद्धा वाटून दिलं नाही. फक्त सतनामाचा जप करत होते. आणि मी परमात्मा म्हणायला पच म्हणले होते. तर परमात्मा आले माझ्याजवळ, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणले कुछ नहीं बेटा, पर बच्चे की उम्र नहीं थी, परमात्मा ने अपनी कोठी से बढ़ा दी है. आणि एकच आश्रू माझ्या डोळ्यातून आलं. परमात्मा परत मागं आले, परत माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणले बेटा सब कुछ ठीक होगा. तो दिवस परमात्मा बोलले, तो दिवस आणि आजचा दिवस. तो मुलगा डिप्लोमा झालेला मुलगा आज सिव्हिलची डिग्री डिस्टिंक्शनमध्ये MTech झाला आणि आता MP मेन्स क्लिअर केल्यात. आता तो IAS ऑफिसर म्हणून इंटरव्ह्यू त्याचा लागेल आता. आणि जसा तो दवाखान्यातून निघाला आणि परमात्म्याकडून आलो, त्याची जखम सुकली, त्याला जयपूरचा पाय लावला. आमच्याकडे दवाखान्याला एवढा खर्च झाला होता, आमच्याकडे पैसे नव्हते. जयपूरच्या पायावर घरी आलो. त्या पोराने जयपूरच्या फूटवरती मोटरसायकल चालून गावात जुन्नरला जाऊन आलं. म्हणलं मम्मी बस, तुला हीच काळजी होती ना की मला आता गाडीवर कोणी बस म्हणलं मागं. आणि आज तो मुलगा, त्याला आता परमात्माने एवढी खुशी दिली, त्याला आता चांगला फॉरेनचा पाय बसवला आहे. तो आता त्या पायावर 4 व्हीलर चालवतो, पुण्यावरून 4 व्हीलर घेऊन येतो. परमात्माने त्याची इतकी मौज केली. त्याचं अकाउंट परमात्मा कधी खाली ठेवीत नाहीत. त्याला कशाची कमी नाही, त्याला कुठला आजार नाही. आणि आता इतका सारनामापर्यंत परमात्माची दया झाली त्याच्यावर. इतका भक्तीत पण सगळ्यांना सांगायला, मित्रपरिवाराला सगळ्यांना भक्तीत पण इतका छान. आणि सगळ्या परमात्माने त्याच्यावर सगळी दया. जो परमात्मा एक ठीक होईल म्हणले होते, त्याची मला आता 10 वर्षात एवढी अनुभूती आली. हे खरंच परमात्माचा म्हणतात ना, ब्रह्मांड उलटं पालटं होईल पण सद्गुरूंचं वचन नाही. तसंच सद्गुरूंच्या वचनात एवढी ताकद, मंत्रात एवढी ताकद. जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा मी त्याची जन्मकुंडली काढली होती आणि त्याच्यात सांगितलं होतं की 20व्या वर्षी याला गंडांतर आहे. आणि मी ते पूर्ण विसरून गेले होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला असं सांगितलं आणि तो 20च वर्षाचा होता तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि परमात्मा जे बोलले ते अगदी सत्य आहे. आणि मी माझ्या जीवनात झालेली घटना परमात्मा पुढे गेल्यावर सांगितली सुद्धा नव्हती. पण परमात्माने माझं सगळं दुःख नष्ट केलं आणि काहीच झालं नाही. असं आम्ही दोघं पण मायलेकरं घरी आलो आणि आत्तापर्यंत आम्हाला असं मोठी काही घटना आमच्या जीवनात झाली, आत्तासुद्धा आम्हाला काहीसुद्धा परमात्म्याच्या भक्तीमुळं काहीसुद्धा त्याचं वाटत नाही. तिसरी गोष्ट, आत्ता 1 महिन्यापूर्वी शेतात परमात्माने आमचा पहिला शेती व्यवसाय होता. आम्ही लोकांची खंडणी करून आणि दुसऱ्या गावात झोपडी बांधून राहत होतो. आणि ते परमात्माने आता बंगल्यात आणून ठेवले, स्वतःची जमीन आहे आता. आणि आता पण सर्व ठाट केलं आहे परमात्माने. काही काम करायला लागत नाही, नोकर चाकर, ड्रीप वॉल. पहिलं 12 खोरं घेऊन सारखं उसाला पाणी भरायचं, आता तसं काहीच कष्ट ठेवले नाहीत. इतका भक्तीला वेळ दिला आहे परमात्माने, इतकं सदन करून ठेवले, कशाची उणीव नाही. आता 14-15 भगतांनी नुसता फोन केला की ताई आपल्याला जायचं. मग आम्ही विचारतो, मुलगा विचारतो, मी विचारतो विमानाने जायचं का ट्रेननी. ते म्हणतात कसं तुम्ही न्याल तसं. तर म्हटलं, मग मुलगा म्हणतो आई ट्रेनची तिकीट अवेलेबल आहेत, ACची आहेत, नॉन ACची नाही. म्हटलं बाळा तुला 14 लोकांची नावं आलीत ना, तुला जसं वाटेल तसं कर, पण सगळ्यांना यायचं ना, सगळ्यांना आपल्याला घेऊन जायचं आहे. तर 1 नंबर जसं भक्तांचा फोन येईल तसा लगेच सेवा करतो. लगेच तत्परतेने सगळ्यांना, स्वतः अपंग, म्हातारे, कोतारे, ऑपरेशनवाले सगळ्यांना प्रेमाने घेऊन जाणं आणणं, इतकी आनंदाने सेवा आम्ही सगळे पण करतो. इतका आनंद वाटतो त्याच्यात
का अजूनपर्यंत कुठल्याच भक्तीचं वाटत नव्हतं. इतका आनंद वाटतो, इतकं प्रेम वाटतं, अंतःकरण भरून येतं. आणि अजून किती किती गुणगान गावे परमात्माचं, काय काय सांगावं. म्हणतात ना, 7 समुंदर की मसी करू, लेखनी करू वनराय, तो गुरुगण तो भी गुरुगण लिख्यानं जाय. असे किती सांगितले अपार, इतके अनुभव परमात्माने दिवसातून 500 वेळा तर हे परमात्मानेच केलं. साधं घरातून शेतात जायला जर कोणी भगत लोक आली त्यांच्याशी बोलत बसते. आता पुस्तक सेवाच भक्तीचं जर विषय निघाला तर शेतात पाणी लावलेलं असतं, कधी फ्लडने पाणी असतं बघायला जायचं असतं. तर ज्या सऱ्यानं पाणी लावलेले त्या साऱ्या ऑटोमॅटिक बंद झालेल्या असतात, पुढच्या साऱ्या फुटलेल्या असतात. कोण करतो हे सगळं? माझ्या परमात्माशिवाय. जो मी भक्तीत वेळ लावते तो सगळा माझा कारणी लागतो. सगळा वेळ माझा परमात्मा माझं सगळं सांभाळतात. सुख दुःख, शेती वाडी, मुलं बाळं, आणि आम्ही सगळ्यांनी भक्तीत असं सगळ्यांनी ओतून दिले भक्तीला. ताई, या ठिकाणी आपण जे काही आपले अनुभव शेअर केले आहे यातनं एकच सिद्ध होत आहे की आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांनी आपल्या परिवारावर असीम कृपा केली आहे. आणि जो खुशीचा, जो सत्संगाचा, त्याचप्रमाणे जो भक्तीचा वर्षाव आपल्या कुटुंबावर जो केला आहे तो अतिशय अनमोल आहे. आणि या भक्तिविधीतून आपल्याला जे काही लाभ झालेत ते तर अगणित आहेत. तर या अनुषंगाने आपण भक्त समाजाला काय संदेश द्याल? संदेश तर परमात्माच देतात सत्संगमधून. आपण तर दासच आहोत परमात्माचे. पण फक्त जे माझे बंधू भगिनी त्यांना एक असं कळकळीचं सांगणं आहे माझं की परमात्मा म्हणतात 5555 वर्षानंतर पूर्ण परमात्मा येतात. आणि एवढी युगनयुग आपण भरकटलेलो आहे. आणि आत्ता खरा तो आपल्याला कलियुगाचा मध्य आला आहे. आणि परमतत्वदर्शी संत पण आलेत आणि आपल्याला ते मंत्र देऊन आपला उद्धार करण्यासाठी आलेत. आणि अक्षरशः विनामूल्य निशुल्क सेवा तुमच्या दारापर्यंत पुस्तक येते विनामूल्य. फक्त तुम्ही वाचायचं आहे, अभ्यास करायचा आणि परमात्माचं कनेक्शन घेऊन घ्यायचं आहे आणि आपलं आत्मरूपी घर प्रकाशमय करायचं आहे. फक्त कनेक्शनची बाकी आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, वेळ घालवू नका. जो ह्याच्यापासून विमुख राहील ना त्याला परत ही संधी येणार नाही. अनमोल मनुष्यजन्म कोणीही वाया नका घालू माझ्या बंधू भगिनींनो. लवकरात लवकर परमात्माच्या नामदीक्षा घ्या आणि तुमच्या आत्म्याचं कल्याण करून घ्या. ताई, जसं आपण सांगत आहात की आज परमेश्वर स्वतः संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात आले आहेत आणि प्रत्येक आत्म्याने संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची शरण घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं, तर त्या साधकाला सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? आपण टी व्हीवर, आध्यात्मिक चॅनेलवर, बहुतेक सर्व चॅनेलवर, आध्यात्मिक चॅनेलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात. आणि सत्संग चालू असताना टी व्ही स्क्रीनवर नंबर येतात. ते नंबर नोट करून घ्यायचे. आणि आपल्या जवळच नामदान केंद्र परमात्माच्या दयेने चालू झालेले आहेत. त्या नंबरवरून आपल्याला तुमचं नाव, गाव, पत्ता दिल्यानंतर तुम्हाला किती जवळच्या गावातून तो नामदीक्षा मंत्र मिळेल हे सांगितलं जाईल. आणि ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे विनाशुल्क निशुल्क पुस्तक तुमच्या घरी तुम्ही मागवू शकता त्या नंबरवरून. आणि अधिक माहिती मिळून, सखोल ज्ञान मिळून तुम्ही ही नामदीक्षा प्राप्त करू शकता. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ही नामदीक्षा बिलकुल निशुल्क आहे. त्यासाठी कुठलाही आर्थिक खर्च नाही. फक्त तिथपर्यंत जायचं आणि परमात्म्याची नामदीक्षा घ्यायची, बस इतकंच करायचं आहे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.